चला पुन्हा एकदा विघ्नेशकडे वळूयात. काय भन्नाट वेगाची गोलंदाजी करतात. ज्या सचिनने पहिल्या मॅच मध्ये कहर केला होता, इथे काय घडलंय पहा. बॉल चाललाय सरळ सी बा रे शा पार. येतोय चौकार. धावा मिळतात पूर्ण 4. मित्रांनो काय घडलंय. प्रदीप कडनं चुकी होतीये, या खेळाडूकडनं चुकी होतीये. अगदी कित्येक खेळाडूंना स्वतःच्या डोळ्यावर विश्वास देखील बसत नसणार आहे, कारण प्रदीप कडनं चुकी झाली आहे. अमित सर, आपण जर पाहिलं तर संपूर्ण पश्चिम पट्ट्यामध्ये आणि शाहूवाडी तालुक्यात या खेळाडूच्या नावाची चर्चा चालू आहे, परंतु चुकी ही माणसाकडूनच होते. आणि संपूर्ण शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग मध्ये मात्र लगेच बेस्ट बॉलरचा किताब देखील या खेळाडूला मिळाला, परंतु चुकी ही माणसाकडनंच होते असं म्हटलं जातं ना. तर एक चुकी ही टीम त्याची पदरात टाकून घेईल, परंतु यानंतर जर चुकी केली ना तर अगदी प्रदीपला देखील ओरडतील, परंतु प्रदीप अशी चुकी करणार नाहीये. मित्रांनो 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय सर. 1 चेंडू बाकी असेल आय थिंक. सर 1 बॉल बाकी आहे. 5 बॉल झालेत, 1 बॉल बाकी आहे विघ्नेशचा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू, दुसरा बॉल 2 धावा आल्या, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर चौकार आलाय आणि 1 चेंडू बाकी आहे. शेवटच्या बॉलवर 1 धावा आहे का? सॉरी. थँक्यू. चालेल. धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा धावफलकावर असणार आहे. 8 धावा धावफलकावर पाहिलं मिळतात. मित्रांनो जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आता मात्र नक्कीच कोण आलाय, अर्थातच शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन एक्सप्रेस, शाहूवाडी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे, बालेवाडी गावचा सुपुत्र आणि रफ्तार का सौदागर. गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल. सुनील, काय घडतंय इथे? झेल व्हायलाच हवा होता, कारण अगदी जर तुम्ही पाहिलं नाही अमित सर, एखादा खेळाडू नाश्ता करून आला असता त्यानंतर देखील झेल टिपला असता, परंतु इथे जर तुम्ही पाहिलं ना झेल सोडलाय सुनीलने. ही चुकी मान्य करून घेतली जाणार नाहीये. अगदी मस्त टहरत आले असते तरी त्यांनी कॅच पकडली असती, परंतु पाईट सेट काहीतरी वेगळं होतं. डोक्यात विचार वेगळे असल्यानंतर माणूस अशा चुका करतो. वाह, पहा इथे लगेचच काय गोलंदाजी आहे. यासाठी ओळखला जातो प्रदीपला. प्रदीप दळवी गोलंदाजीसाठी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. शाहूवाडी एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे. हा चेंडू गोला टाकलाय पहा समोरच्या दिशेने. मिडाफला चांगलं क्षेत्ररक्षण धावचीसाठी पंचांचा बोट जात आहे आकाशाकडे. बॅटर इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रदीप इथे बाद झालेत. प्रदीपने प्रदीपला बाद केलंय. न्यू बॅटर सुखदेव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. कोथोडी गावचा संडोली गावचा हा एक सितारा गेल्या मॅच मध्ये बरसला होता, गरजला होता. गेल्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स झाला, परंतु आता जर तुम्ही पाहिले ना तर इथे काय होईल आणि काय नाही यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची गर्दी तर वाढू लागली आहे. आता मात्र नक्कीच मजा येणार आहे. सर्वांची संध्याकाळ शुभ होईल असं देखील वाटू लागले, कारण मॅच भरपूर रंगतदार अवस्थेत आहे. चला वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. चला प्रदीप प्लीज. बॅटरला देखील विनंती करतो, सचिन, सुखदेव सर्वांनाच विनंती करतो, कारण अंतिम टप्प्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा, तुम्ही थोडा वेळ वाचवणं गरजेचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा होता समोरच्या दिशेने. विघ्नेश चेंडू खाली. प्रयत्न चांगला आहे, एफर्ट्स ला जवाब आहे. 100% एफर्ट्स दिल्यानंतर कॅच सुटली आहे, परंतु काही हरकत नाहीये. प्रयत्न तर अगदी चांगला होता. अगदी अमित सर लेदर बॉल क्रिकेटमध्ये खेळत असताना अशा प्रकारच्या कॅचेस जर सुटल्या ना तर त्या खेळाडूला भरपूर ओरडलं जातं, कारण लेदर बॉल क्रिकेटमध्ये असा एक नियम आहे, जर तुझ्या हाताला चेंडू लागतोय ना तर ती तुझी कॅच झालीच पाहिजे. यासाठी प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं असतं. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सातत्याने सराव करावा लागतो.
हा चेंडू पहा स्लोवर वन चेंज ऑफ स्पेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एखादा चेंडू जोरात टाकला, एक चेंडू अगदी जर तुम्ही पाहिला तर स्लोवर वन इथे सिंगल येताना पाहायला मिळते. एक चेंडू स्लोवर वन टाकलाय, त्यानंतर एखादा चेंडू यॉर्कर पद्धतीचा टाकला जातोय, एक चेंडू भन्नाट वेगाचा, त्यानंतर एक चेंडू सळी घेणारा. काय गोलंदाजी आहे. अगदी आपल्या माता माऊल्या अमित सर घरात स्वयंपाक घरात ज्या प्रकारे जेवण बनवताना त्यांच्या जेवण रुचकर लागण्यासाठी ज्या प्रकारचं मिश्रण असतं ना, त्यामध्ये तेल असतं, तिखट असतं, मीठ असतं, अशा प्रकारचे मिश्रण बरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वाह काय गोलंदाजी आहे. दुसरं षटक इथे समाप्त झालंय. दुसऱ्या षटकात धाबा जर तुम्ही पाहिलं तर केवळ आले 5. इथे गडी देखील एक बाद झाला आणि धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली आहे. 13 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. या धावा पुरेशा असणार आहे. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे, कारण समोरच्या टीम मध्ये अगदी जर तुम्ही पाहिलं तर आजच्या दिवसभरामध्ये वैयक्तिक सर्वाधिक धावा करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यष्टांच्या पाठी तुम्ही पाहू शकता. मॅन फ्रॉम मालेवाडी, गोलंदाजांचा कर्दंकाळ म्हणून ज्याला ओळखलं जातं ना, नाव आहे सागर दळवी. हा यष्टांच्या पाठी आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यात जर बॅटला चेंडू लागला ना तर अगदी त्या बॉलला देखील वेदना होतात, एवढ्या जोरात तो चेंडू टोलवत असतो. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. वा अगदी समालोचक मुख्य व्यासपीठावरून देखील टाळ्यांचा गजर होतोय, कारण आपल्या गावचा संघ आहे, यजमान संघ आहे, आयोजक टीम आहे. गोरख गोलंदाजीसाठी येत आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी अंतिम शेवटचं षटक. 3 ओव्हरची मॅच आहे. स्पीडअप घेणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय, फोर्स केला बॉलला. वा क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. इथे झेल डिप्लाय, विकेटचं होईल पतन. अगदी जर तुम्ही पाहिलं तर तिथे जर तुम्ही पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आकर्षण राहिलंय. एनआयएस कोच अर्थात संदीपजी दळवी सर, मिस्टर इंडिया त्या ठिकाणी मात्र की संदीपजी दळवी सर देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये. बालेवाडी गावचा स्वाभिमान अभिमान आहे आणि संदीप सरांच्या माध्यमातून देखील चांगलं झेल टिपला. दीपक येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुखदेव तर बाद झालेत. सचिन आहेत, परंतु सचिनची कामगिरी या मॅच मध्ये काही खास राहिली नाहीये. सचिनने मोठा फटका एकही खेळलेला नाहीये. गेल्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स झाला होता. हा चेंडू जर पाहिला तर डाव्या यष्टीच्या बाहेर चाललाय. पंचांनी हेरलाय, पंच गळवत आहेत. वाईट +1 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन, शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी, शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष सागरजी दळवी साहेबांच्या माध्यमातून उघड्या डोळ्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ना, ते मात्र लगेच आज सत्यात उतरत आहे. डिक्लेअर धावा असणार आहे. वाईट कॅन्सल केला आणि केवळ डिक्लेअर असेल. थर्ड अंपायरचा इशारा करतायत बॅटर. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मला ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालं गेलं, लोकनियुक्त सरपंच मालेवाडी मान्यश्री आदरणीय यशवंत दादू दळवी दादांचे पुण्याशी एकदा मनापासून हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबर मान्यश्री आदरणीय दीपकजी दळवी दादा, ग्रामपंचायत सदस्य मालेवाडी, त्याचबरोबर मान्यश्री आदरणीय शिवाजी दादा दळवी यांचे मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. महावितरण विभाग शिराळा त्यांचे मनपूर्वक हार्दिक असे आभार. पंच 1 मिनिट या ठिकाणी लाईव्हला पाहिलं जात आहे. बंडीच आहे, केवळ बंडी असणार आहे. बाटला चेंडू लागलाय, माफ करा, पायाला चेंडू लागला आणि तो डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. म्हणजे लेग बाईच्या स्वरूपात डिक्लेअर ही धाव असणार आहे. अंपायर डिसिजन ऑन फायनल. चला पंचांचा निर्णय अंतिम आहे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, बिगनर माजी सरपंच बालेवाडी, माजी संचालक उदय साखर कारखाना यांच्या स्मरणार्थ अर्थातच
स्वर्गीय श्री सर्जेराव सदाशिव दळवी यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचंही बरोबर हार्दिक हार्दिक असे आभार मानेल. इथे बॅटर बाद होतोय. धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा फलकावर असेल आणि आणखीन एक गडी तंबूच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबरीने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मनीष आदरणीय मारुती देवदेवी दादा यांच्या माध्यमातून मिळाले. त्यांचे बरोबर हार्दिक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबरीने मनीष आदरणीय विकास दादा दळवी यांचं या ठिकाणी शुभाग त्यांचे बरोबर हार्दिक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अल्पहार आणि जेवणाची व्यवस्था केली गेली मनीष आदरणीय अक्षय भाऊ दळवी यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. साहेब आपले देखील हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. इथे मात्र चौन साईडला शेटू खेळून काढण्यात जातोय. पहा राजू दळवी आहेत त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2022 2022 मैदानाच्या आतमध्ये राजू सरांना देखील आपण पाहतोय. तृतीय क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं अर्थातच कुमार पैलवान साहिल भाऊ तानाजी दळवी यांचंही बरोबर हार्दिक हार्दिक असे आभार मानेल. साहेबांना विनंती करतो साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठावर समोर बसायचं. आपली प्रदीप चुकी करणार नाहीये. एकच चुकी गेली आहे आणि त्यानंतर मात्र नक्कीच जर तुम्ही पाहिलं तर या षटकामध्ये केवळ 2 धावा इथे खर्च केल्यात. या ओव्हर मध्ये एकदा गोरख यांच्यासाठी जोरदार काय गोलंदाजी केली. 3 विकेट घेतात आणि केवळ 2 धावा इथे खर्च करतात. वा भाई वा काय गोलंदाजी आहे. यानंतर मी विनंती करेल लगेच टॉस केला जातोय. श्री रवळनाथ 11 शरव वारुण विपक्ष टीम असणार आहे. व्ही आर स्पोर्ट्स ब्युरो दोन्ही टीमला विनंती असेल टास्क का बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. प्लीज लवकरात लवकर या. रेट्रो आणि माफ करा वारुण शिराळ वारुण आणि विरय व्ही आर स्पोर्ट्स विरय. चला टॉस साठी या. धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा आहेत आणि 17 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी असणार आहे. सॉरी माफ करा 15 धावा झाल्यात आणि 16 धावांचं लक्ष आहे. 15 धावा झाल्यात 16 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. चला व्ही आर स्पोर्ट्स ब्युरो आणि श्री रवळनाथ 11 शिराळे वारणा. चला श्री रवळनाथ 11 शिराळे वारुण विपक्ष टीम असणार आहे. व्ही आर स्पोर्ट्स ब्युरो दोन्ही टीमच्या कॅप्टनला शेवटचा कॉल आहे. लवकरात लवकर या प्लीज. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं अर्थातच मनीष आदरणीय सुरेशजी दळवी साहेब यांचे बरोबर हार्दिक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबर मनीष आदरणीय विकासजी दळवी साहेब यांचे बरोबर हार्दिक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबर मैदान सौजन्य यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं. मनीष आदरणीय रामचंद्र दळवी बी मेक अर्थातच मनीष आदरणीय रामचंद्र दळवी साहेब बी मेकॅनिकल यांचे बरोबर हार्दिक हार्दिक असे आभार मानेल. त्यानंतर मैदान सौजन्य अर्थातच पैलवान मनीष आदरणीय संदीपजी दळवी यांना कोच अरव इलेक्ट्रिक अँड इंटेरियर त्यांचे बरोबर हार्दिक हार्दिक असे आभार मानेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. आपण जोडूयात त्यांच्या समोर. त्यांच्यासोबत एका बाजूला अक्षय दुसऱ्या बाजूला शंभू मैदानाच्या आतमध्ये मात्र लगेच आमच्या सोबत जोडलेत. विजयजी दळवी साहेब विक्रमजी दळवी साहेब विनंती आपण दोघांनी यायचं. टॉस का बॉस या टॉस साठी. चला या प्लीज. या
टॉस साठी इथे मान्यवर मंडळी आमच्यासोबत जोडले. एका बाजूला शंभू आहे, दुसऱ्या बाजूला अक्षय असणार आहे. ही मॅच पाहायला मजा येणार आहे. कुठे जाऊ नका मित्रांनो, ही मॅच अगदी रंगतदार होईल यात मात्र नक्कीच त्याने मात्र एक शंका नसणार आहे. इथे कॉट केला हिट आणि आपण पाहतोय टेल. अक्षय थोडक्यात विचारेल, टॉस जिंकून काय निर्णय असेल? बॉलिंग फिल्डिंग घ्यायची निर्णय आमचा. त्यानंतर या मॅच मध्ये काही चेंजेस असेल का स्क्वॉड मध्ये? काय नाही, मगाशी खेळ तसंच खेळणार आहे आणि समोरची टीम तर अजूनच टाईट आहे. जेवढं लवकरात लवकर म्हणजे बॉलर आमचे होतील कव्हर करून त्यांना फिनिश करायचं आम्ही हे करून टाकू. तर तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू शंभूकडे आपण बोलणार आहोत. शंभू, या मॅच मध्ये अगदी रणनीती काय असेल? अगदी 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हर मध्ये तुम्ही जर पाहिलं तर निर्णय आपल्या बाजूने आहे की विरोधात आहे? आता सध्या तर विरोधात आहे, तरी पण आपल्या बाजूने आलाय असं मी समजेल आणि गृहीत धरेल. त्याप्रमाणे माझा 40+ स्कोर असण्याचा निर्णय मी म्हणजे करेल, मी 40+. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन तुम्हाला कसं वाटतंय? या स्पर्धेचं जे आयोजन नियोजन आहे चोपडा व मल्हारी चषक 2026 हे अत्यंत चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि इथे असणारा प्रत्येकजण, प्रत्येक प्लेयर, त्याबरोबर जे सदस्य आहेत त्यांनी खूप मेहनत घेऊन हे जे आयोजन केलेलं आहे ते खूप उत्कृष्ट आहे. त्यांचं खूप खूप आभार, कारण की त्यांच्या निमित्ताने आम्हाला इथं प्रत्येक वेळी संधी मिळते खेळायची. त्या निमित्ताने मी एक सगळ्या प्लेयरसाठी एक काव्य आहे ते छोटंसं म्हणतो. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस गांव में मेहमान बनकर आया कर, तुझे तो बख्शी इस ग्राउंड